व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण शिकणार आहोत वर्तुळ अगदी सोप्या पद्धतीने. जर तुम्हाला गणित सोपं आणि मजेदार शिकायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजचा विषय हसत खेळत सोप्या पद्धतीने समजून घेऊया. वर्तुळ एका बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या सर्व बिंदूंच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. वर्तुळाची प्रमुख माहिती आणि संज्ञा. वर्तुळ सर्कल म्हणजे एका स्थिर बिंदूपासून केंद्र समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंचा संच. भूमितीतील ही एक वक्र आकृती असून तिला कोपरे किंवा बाजू नसतात. वर्तुळाच्या केंद्रापासून परिघापर्यंतच्या अंतराला त्रिज्या म्हणतात. केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात, जो त्रिज्येच्या दुप्पट असतो. एका दृष्टिक्षेपात वर्तुळाची प्रमुख माहिती आणि संज्ञा. भाकरी, बांगडी, चेहरा, सायकलचे चाक. वरील सर्व आकार गोल आहेत. अशा गोल आकाराच्या आणखी काही वस्तू तुम्हास आठवतात का पहा व त्यांची नावे कमेंट बॉक्समध्ये लिहा. वर्तुळाचे भाग. केंद्रबिंदू सेंटर. वर्तुळाच्या अगदी मध्यभागी असणारा बिंदू म्हणजे केंद्रबिंदू होय. बिंदू पी हा वर्तुळाच्या मध्यभागी असलेला केंद्रबिंदू आहे. परिघ बरोबर वर्तुळाची कडा सर्कम्फरन्स. सी केंद्रबिंदूपासून समान अंतरावर असणारा बिंदू संच म्हणजे परिघ होय. परिघ म्हणजे वर्तुळाची एकूण सीमा किंवा कडा होय. त्रिज्या रेडियस आर वर्तुळाच्या मध्यबिंदू आणि परिघावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या सरळ रेषेस किंवा तिच्या लांबीस त्रिज्या म्हणतात. वर्तुळाच्या केंद्रापासून परिघापर्यंतचे अंतर दाखविणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या होय. केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू जोडणारा रेषाखंड. वर्तुळाला अशा अनंत त्रिज्या काढता येतात. एका वर्तुळाच्या सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. त्रिज्या व्यासाच्या निम्मी असते. त्रिज्या माहीत असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ व परिघाची लांबी काढणे शक्य आहे. त्रिज्या एका दृष्टिक्षेपात.
वर्तुळाचे भाग. व्यास डायमीटर डी. वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या व त्याच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदू जोडणाऱ्या सरळ रेषेस वर्तुळाचा व्यास असे म्हणतात. वर्तुळ मध्यातून जाणारी आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारी रेषा. वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे व्यास होय. वर्तुळाला अनंत व्यास काढता येतात. एका वर्तुळाचे सर्व व्यास समान लांबीचे असतात. अशी ही रेषा वर्तुळास दोन समान भागात दुभागते. अशा रेषेच्या लांबीस सुद्धा व्यासच म्हटले जाते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. वर्तुळाच्या व्यासाची लांबी त्रिज्येच्या दुप्पट असते. एका वर्तुळात अगणित व्यास काढता येतात व सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. वर्तुळाचा व्यास माहीत असल्यास परिघ व क्षेत्रफळ यांची माहिती मिळते. व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या म्हणजेच डी बरोबर 2r. व्यास एका दृष्टिक्षेपात. वर्तुळाचे भाग. जीवा किंवा ज्या. चोड. वर्तुळाच्या परिघावरील कोणत्याही दोन बिंदू जोडणाऱ्या सरळ रेषेस ज्या किंवा जीवा म्हटले जाते. वर्तुळावरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा होय. एखाद्या वर्तुळात समान किंवा असमान लांबीच्या असंख्य ज्या काढता येतात. वर्तुळाला अशा अनंत जीवा काढता येतात. एका वर्तुळाच्या सर्व जीवा समान लांबीच्या नसतात. व्यास वर्तुळाची सर्वात मोठी ज्या आहे. एका दृष्टिक्षेपात जीवा किंवा ज्या. वर्तुळाचे भाग. छेदिका. वर्तुळावरील कोणत्याही दोन भिन्न बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे छेदिका होय. तिलाच वृत्तछेदिका असेही म्हणतात. एका वर्तुळाला अशा अनंत छेदिका काढता येतात.
एका दृष्टिक्षेपात छेदिका. वर्तुळाचे भाग स्पर्शिका. वर्तुळाच्या प्रतलातील एक रेषा वर्तुळावरील एक आणि एकाच बिंदूत स्पर्श करत असेल तर तिला स्पर्शिका असे म्हणतात. एका वर्तुळाला अशा अनंत स्पर्शिका काढता येतात. वर्तुळ गुणधर्म. वर्तुळाला एकच केंद्र असते. सर्व त्रिज्या समान लांबीच्या असतात. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. परिघ आणि व्यासाचे गुणोत्तर स्थिर पाय असते. सर्व जीवांपैकी व्यास ही सर्वात मोठी जीवा आहे. महत्त्वाची वर्तुळसूत्रे. परिघ सर्कम्फरन्स C बरोबर 2πr किंवा πd. क्षेत्रफळ एरिया A बरोबर πr². येथे पायची किंमत अंदाजे 3.17 किंवा 22/7 असते. उदाहरणे सोडवा आणि उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.